नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। शिवसेना ठाकरे गढ़ के नेता किशोर तिवारी ने देवेंद्र फडणवीस पर कुछ इल्जाम लगाए। चंद्रपुर के पावर स्टेशन के खिलाफ अजित पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं ने शिकायत की है। इस बारे में उन्होंने बात की। उन्होंने कहा कि एक ही कॉन्ट्रैक्टर को पोल हैंडलिंग के 64 करोड़ रुपयों का काम दिया गया, जिसमें से उसने केवल 5 करोड़ का काम किया है। इसी मुद्दे को उठाते हुए किशोर तिवारी ने आज नागपुर में मीडिया से बात की। निकाल फिसकटला, मात्र कानापासून गेली म्हणायचं ना। सध्या काय झालं की महाराष्ट्रात आमचं सरकार पाडण्यात आलं, त्याच्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारमध्ये गृह खातं, ऊर्जा खातं हे खातं म्हणजे खाण्यात वापरण्यात येत आहे। आपण पुण्याचं घटना बघितली किंवा ज्या प्रकारे पोलिसांचा वापर होतोय, मात्र मी आज हे प्रकरण घेऊन आलो ऊर्जा खात्याचं। आता ऊर्जा खात्यात म्हटलं तर देवेंद्रनी यावेळेस काय केलं आहे की प्रत्येक तिथल्या मंत्र्याला तिथलं पॉवर केंद्र देऊन टाकलं आहे। तर हे चंद्रपूर पॉवर स्टेशनचं आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या अध्यक्षांनी तक्रार केली आहे। ती तक्रारी माझ्याकडे आहे। त्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की एकाच कंत्राटदाराला पोल हँडलिंग प्लांटमध्ये 64 कोटीची कामं दिली आणि 64 कोटीची कामामध्ये त्यांनी फक्त 5 कोटीची कामं केली। कोळसा हँडलिंगचा तर सोडून द्या, कोळसा हँडलिंग बाबत तुम्ही काहीही बोलू शकत नाही। ते 100% अधिकार अडानीजीला दिला आहे। अडानीचे प्रतिनिधी निर्णय घेतात आणि तो निर्णय मग पाळावा लागतो। तर कोळशाच्या बाबतीत तर बोलत नाही, मात्र तिथल्या मेंटेनन्सच्या कामामध्ये 64 कोटी एकाच कंत्राटदाराला देण्यात आले आणि निवडणुकीचा खर्च त्याच कंत्राटदाराने केला। आणि ही तक्रार आहे, तक्रारीत त्या ऑर्डरचं उल्लेख आहे। तर माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी आता इंटरफिअर करावं, कारण पंतप्रधान तिसऱ्यांदा निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन करतो। कारण यावेळी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचाराचं मी निर्मूलन करणार असं म्हटलं आहे। मात्र अख्ख्या महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या तर 90% जे व्हिजिटर असतात ते ठेकेदार किंवा दलाल असतात मंत्रालयात। ऊर्जा खात्यामध्ये एक ऊर्जा खात्याचे संचालक आहेत, ऊर्जा सचिव, महासंचालक आणि मुख्य अभियंता। चंद्रपूरचे ज्याचे एक अभियंताचं नाव लिहिलं आहे त्यांनी, त्या अभियंतापूर्वी चीफ इंजिनियर खरेदीवर होते, त्यावेळेस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खूप आरोप आहेत। आज त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याच्यासाठी मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे की तुमच्या पक्षाचे घटक पक्ष आहे, महायुतीचे घटक पक्ष आहेत, त्यांच्यातच चौकशा करा। आणि अशा प्रकारचा जर भ्रष्टाचार होत असेल आणि हे सरकार आता चाललं आहे ना, हे लुटून खातील की काय असं वाटायला लागलं आहे। हे काय काय विकतात, काय काय करतात, नैतिकतेच्या गोष्टी सांगितल्या, ज्यासाठी नैतिकतेसाठी आमचे ऊर्जा मंत्री किंवा पंतप्रधान नैतिकतेच्या गोष्टीसाठी त्यांचं जीवन गेलं। तर या सरकारने जेव्हा जनादेश आला व त्यांना लोकांनी नाकारलं, तर त्यांनी कोणतीही मेजर डिसिजन घेऊ नये ना। एकीकडे तुम्हाला शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही,
दुसरीकडे लाखो कोटीची कामं आणि त्याची बिलं निघत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रॉक्सी पालकमंत्री तयार झाले आहे. जसं नागपूरमध्ये आहे, तर नागपूरमध्ये कोणीतरी बावनकुळे आहे, त्यांच्याकडे जावं लागतं. एवढे सनदी अधिकारी माजले आहे आणि एवढा भ्रष्टाचार करत आहे. आमची सरकार आल्यानंतर सोडणार नाही. भ्रष्टाचार कोणीही करो ना, ते चुकीचं आहे. ह्या केंद्रीय सरकार 3 वर्षासाठी आलेलं आहे. राज्य सरकार त्यांच्या हातात आहे. त्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी यासाठी मी आलो आहे. हे पत्र लिहून तो मलाही 10 दिवस झाले. आणि हा कोण आहेत? राष्ट्रवादी अजित पवार गट हा जो आहे, याने घड्याळ आहे त्याच्यात, याने 1 महिना झाला लिहून. 1 महिना नाही, 6/5 लिहिलं आहे. तर महाराष्ट्राचं अख्खं वाटोळं केलं आहे या लोकांनी, खरं सांगतो. आणि मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नव्हती. एक तर अशा प्रकारे सरकार पाडणं, सरकार पाडल्यानंतर भ्रष्ट लोकांना सोबत घेणं व त्याच्यानंतर भ्रष्टाचार करणं, खुला भ्रष्टाचार करणं. माझा आरोप आहे, त्यांनी मला काय म्हणतात, त्यांना त्या नोटीस वगैरे द्यावी त्यांनी, अब्रू नुकसानीची वगैरे. आता अब्रू राहिलीच नाही आहे. तर चंद्रपूरची तर ही केस ज्वलंत आहे. पण माझा आरोप आहे की ज्या ज्या खरेदीवर ऊर्जा मंत्रालयात निर्णय घेण्यात येत आहे ते अडाणीच्या आहारी गेलेले आहे किंवा भ्रष्टाचाराच्या आहारी गेलेले आहे. SIT लावून चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे. ज्यांना प्रेस नोट मिळाली नाही त्यांनी घेऊन घ्यावं. थोडं